नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सावरगाव पेरेतील केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात सीआरपीएफमध्ये हेड कॉन्स्टेबलपदी कार्यरत असलेले सिद्धेश्वर बापूराव सुभाष यांना दिल्ली येथे दिनांक 9 एप्रिल रोजी शौर्य दिनाच्या निमित्ताने केंद्रीय रिझर्व्ह पोलीस महानिर्देशक अनिल दयाल सिंह यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शौर्य पोलीस पदक पीएमजीने सन्मानित करण्यात आले। सिद्धेश्वर बापूराव सुभाष हे छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील मुरदडा येथे 2018 मध्ये कर्तव्यावर कार्यरत असताना अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेत मृत्यू डोळ्यासमोर दिसत असताना देखील जीवाची बाजी लावून माओवाद्यांच्या हमल्यात त्यांनी लढा दिला। माओवाद्यांनी प्रत्युत्तर देऊन पिटाळून लावत असताना यशस्वी कामगिरी केलेले सिद्धेश्वर बापूराव सुभाष यांना शौर्य पोलीस पदक पीएमजी देऊन सन्मानित करण्यात आले। दिनांक 27/10/2018 रोजी छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील मुरदडा भागातील जंगलात पेट्रोलिंग करत असताना जंगलातील रस्त्यावर खड्डा करून त्यात भूसुरुंग विस्फोट करून पथकावरील वाहनांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला होता। या हमल्यात पथकातील 4 जवान शहीद झाले, तर त्यामध्ये 2 जवान सिद्धेश्वर बापूराव सुभाष व सहकारी परमार हार्दिक सुरेश हे जखमी झाले होते। आपली जीवाची बाजी लावून माओवाद्यांना प्रतिहमला करून त्यांना पिटाळून लावण्यासाठी सिद्धेश्वर बापूराव सुभाष व परमार हार्दिक सुरेश यांनी अदम्य साहस, पराक्रम, निष्ठा व सर्वच बलिदान पराक्रम केलेल्या कामगिरीबद्दल सीआरपीएफ हेड कॉन्स्टेबल सिद्धेश्वर बापूराव सुभाष यांना शौर्य पोलीस पदक म्हणजेच पीएमजी देऊन सन्मानित करण्यात आले। स्वाभिमान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, रवी सोनकांबळे, नांदेड।